एका लहान गावात योको नावाच्या गावात एक अत्यंत सुंदर बाग होती. तथापि काहीतरी गावकच्यांना त्यात वारंवार जाण्यात अडथळा होत होता. बागेजवळील गुहेतून एक गूढ आवाज येत होता. हा आवाज प्रवाशांना भीती देत होता आणि गावकच्यांना भविष्यात खूप समस्या होण्याची भीती होती. गावातील दोन तरुण शेतात चर्चा करत होते. पहिला म्हणाला, "अरे भाऊ, काल मी बागेत गेलो. तिथेच मला त्या भीतीदायक आवाजाची ऐकू आली." "काय? तू काय केलंस?" दुसऱ्याने विचारले आणि पहिला उत्तरला, "तुला माहित नाही का तिथे काय होतं? एक आत्मा गुहेत राहतो आणि तो म्हणतो की जर कोणीतरी काही वाईट केलं तर त्याला बागेत परत जावं लागेल." पुढच्या दिवशी गावातील एक मुलगा ठोकाम विचार करत होता की यामागे कोण आहे. त्याला गुहेत प्रवेश करणे नको होतं, पण ठोकामची कुतूहलता वाढली आणि त्याने त्या गुडाचा उलगडा करण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री टोकाम आणि त्याचे मित्र बागेत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गाव शांततेत बुडाले होते. टोकामचा मृतदेह त्याच्या घराच्या बाहेर सापडला आणि सर्वजण त्याच्या हानीसाठी रडत होते. तुम्ही कोणत्याही प्रकारचे मुद्देसुदे वगळून वापरायला तिमी नावाच्या एका माणसाला त्या गावात राहत होता. त्याच्याकडे 2 मुली होत्या, कोल आणि डासी, ज्या फुलांना खूप आवडायच्या. त्या दिवशी त्यांनी बागेत फुलं गोळा करण्याचा निर्णय घेतला. "चला जाऊया," डासी म्हणाली. "तिथे सुंदर फुलं आहेत, पण तिथे एक भीतीदायक गुहा देखील आहे. आम्हाला तिथे जाऊन चालणार नाही," कोला म्हणाली. मुलीने त्यांच्या वडिलांच्या इशाद्याला नकार देत बागेत गेले. रस्त्यात त्यानं गावातील एक माणूस, "अरे कोला आणि डासी, तुम्ही कुठे जात आहात? त्या बाजूला एक गुहा आहे जी खूप भीतीदायक आहे." पण त्यांनी चेतावणीला नकार देत आपला मार्ग सुरूच ठेवला. काही वेळाने त्यांनी 2 चोरांचा संवाद ऐकला. गावकच्यांनी सांगितले आहे की गुहेत एक व्यक्ती आहे जी लोकांशी बोलते. कदाचित तिथे एक गुप्त खजिना असेल आणि ही भीती निर्माण करण्याची एक बहाणा असू शकते. मुलींना समजले की गुहेतील गुडापेक्षा अधिक असू शकते. "आला आज एक नजर टाकूया," त्यांनी ठरवले. त्या गुहेकडे जाऊ लागल्या. चोरांना गुहेकडे जाताना पाहून कोला आणि डासी त्यांना मागे लागल्या. तुम्ही गुहेतून बाहेर येताना पाहिल्यावर एक भयानक महिला रंगीबेरंगी फरांच्या टोपली घेऊन प्रकट झाली. ती महिला चोरांना विचारली, "तुम्ही माहीत आहे का की तुम्ही इथे येऊ नये? एक जनरल या गुहेत राहतो. मी तुम्हाला मारणार आहे, इथे उभे राहा." या भीतीदायक शब्दानंतर चोरांनी धूम ठोकली. महिला डासी आणि कोला जवळ आली. तिच्या हातांची देखावा भयानक आणि रंगीबेरंगी होती. "आम्ही फक्त बाग पाहण्यासाठी आलो आहोत," डासीने स्पष्ट केले. "पण तुम्ही इथे काय करत आहात?" "मी इथे राहते. ही बाग माझे घर आहे," महिला उत्तरली. तुम्हाला लवकर निघायला हवं, चिन्ह तुम्हाला इथे राहू देणार नाही." त्यानंतर गुहेतून एक आवाज ऐकू आला. "चिन्ह म्हणजे आंटी हान आणि ती खूप धोकादायक आहे. तुम्हाला लवकर निघायला हवं," महिला म्हणाली. महिला त्या स्थळावरून निघून गेली आणि डासी अस्वस्थ झाली. "माझे असं वाटतं की ती सत्य बोलत आहे. ती आपल्याला मारतील. मी त्या गुहेत जाणार नाही." "मी ठीक आहे, इथे थांब," कोला म्हणाली. "माझं सत्य जाणून घेणं आवश्यक आहे." कोला एकटीनं गुहेकडे चालली. जवळ येताना तिला एक भारी आवाज ऐकू आला, ज्यात एका व्यक्तीच्या रडण्यासारखं काही होतं. "मी इथे बाहेर येणार आहे," आवाज म्हणाला. "हान, माझे नाव एटन आहे. मी या गुहेत अनेक वर्षांपासून कैद आहे. मला मदत करा, माझ्या मुली. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला काही हानी करणार नाही. मला या गुहेतून मुक्त करा आणि मी कायमचा निघून जाऊ शकेन." कोला गुहेत प्रवेश केला. तशीच तिने एक विचित्र आणि भयानक प्राण्याचा सावली पाहिला. "मी एटन. अनेक वर्षांपासून इथे कैद आहे. तुम्ही खूप धाडसी आहात," एटन म्हणाला. "तुम्ही एक मुलगी आहात का? स्वतःला दाखवा," कोला विचारली. "मी एक मुलगी नाही, मी एक सावली आहे," सावली उत्तरली. "मी इथे अनेक वर्षांपासून कैद आहे. मी तुमचं सहाय्य मागते." "मी तुला कशी मदत करू शकते?" कोला विचारली. एटनने तिला त्याची कहाणी सांगितली. या गुहेत एक स्त्री राहायची. एके दिवशी तिने एक चमकदार फळ तोडले, ज्यामुळे माझे जीवन 60 वर्षे वाढू शकले असते. पण मी त्याला स्पर्श करू शकत नव्हतो जोपर्यंत एखादा माणूस ते तोडत नव्हता. कोलाला समजले की तिने एटनला त्याच्या शापातून मुक्त करण्यासाठी हे गूढ फळ शोधावे लागेल. "मी ते फोडले आणि ते या गुहेत आणले," एटन म्हणाला. "जेव्हा मला कळले की तू मला या गुहेत पाठले आहेस,
आणि मी त्या स्त्रीला सांगितले की ज्वालामुखीतून बाहेर पडताना तिने सर्वात सुंदर आणि चमकदार फळे तोडून आणावी. त्या बदल्यात तिने मला जे काही होतं ते दिलं. मला तुला सर्व काही परत करावं लागेल, एटन म्हणाला. मी तुला हे फळ देईन, पण मला 2 इच्छा आहेत. पहिली म्हणजे तू मला आशीर्वाद दे. आजपासून हा बाग माझा असेल. आणि दुसरी इच्छा म्हणजे तू या गुहेत कायमच्या बंदिस्त राहशील, जेणेकरून कोणीही माझ्याशी स्पर्धा करू शकणार नाही आणि मी या बागेचा कायमचा राजा होऊ शकेन. त्या स्त्रीने मला फळ दिले. माझे वय 20 वर्षांनी वाढले, पण आशीर्वादामुळे मी इथे बंदिस्त आहे, एटनने स्पष्ट केले. त्या दिवसापासून मी या खालच्या ठिकाणी अडकले आहे, एटन पुढे म्हणाला. गावातील एका मुलाने आधीच मला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, पण जशीच त्याने चमत्कारी फळ घेऊन गुहेत आणले, त्याची धाडसी स्त्रीने त्याला मारण्याची धमकी दिली. तो मुलगा मरण पावला आणि ही बातमी संपूर्ण गावात पसरली. तो मुलगा आपल्या गावातील होता. धाडसी स्त्रीने त्याला मारले. कोला म्हणाली, मी तुला इथून मुक्त करीन. एटनने पुढे सांगितले, पण तुला त्या सत्रीच्या झोपडीकडे जावे लागेल. तिथे तुला सर्वात सुंदर आणि चमकदार फळे सापडतील. माझ्या मुक्तीच्या रहस्य त्याच फळामध्ये आहे. तुला ते फळ तिच्या झोपेत असताना आणावे लागेल. जर तिने तुला सापडले तर ती तुला जीवन सोडणार नाही, एटनने इशारा दिला. ठीक आहे एटन, मी तुझ्यासाठी ते चमकदार फळ आणीन, कोला वचन दिली. कोलाने त्या ठिकाणाचा शोध घेतला आणि त्या स्त्रीच्या झोपडीत शिरली. तिथे तिला खूप सारी फळे दिसली. अचानक तिला एक टोपलीभर फळे घेऊन सत्री परतताना दिसली. ती स्त्री त्या टेबलावर टोपली ठेवून जवळच्या खाटेवर झोपली. कोला काही वेळ थांबली, नंतर आपल्या लपलेल्या जागेतून बाहेर आली आणि टोपलीतील सर्वात चमकदार फळ घेतले. ती तिथून निघण्याचा प्रयत्न करत असताना ती स्त्री जागी झाली. थांब माझ्या मुली, माझे जादुई फळ घेऊन तू कुठे चालली आहेस? मी तुला इथून जाऊ देणार नाही, स्त्री ओरडली. कोला गुहेकडे धावली. ती गुहेजवळ पोहोचताच जादुई फळ तिच्या हातातून पडले आणि ते एक पोपट बनले. कोला पाहून आश्चर्यचकित झाली. त्याच वेळी ती स्त्री तेथे आली आणि म्हणाली, मुलगी, तू या जादुई फळाचे काय केले? तू मला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला आहेस. नाही, मी हे होऊ देणार नाही, स्त्रीने कोल्याकडे हिंसक हेतूने चालत येत म्हटले. पण अचानक ती सत्री ज्वालामुखीच्या आगीने जळू लागली. एटन कोल्याला म्हणाला, घाबरू नकोस. या लोभी स्त्रीला तिच्या कृत्याबद्दल शिक्षा झाली आहे. तू आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहेस. हा पोपट तुला मला मुक्त करण्यात मदत करेल. पोपट कोल्याच्या समोर उडत राहिला, एटनला मुक्त करण्याचा मार्ग दाखवत. कोला धावली आणि त्या गुहेजवळ पोहोचली जिथे एटन कैद झाला होता. गुहेजवळ पोहोचताच पोपट एका दगडावर बसला. त्याने एक मधुर आणि मोहक धून गायली. गुहा चमकदार प्रकाशाने उजळली आणि गुहेचे भिंतींना भेगा पडू लागल्या आणि तुटू लागल्या. अचानक एटन आपल्या कैदेतून मुक्त झाला. कोला, तू मला या शापातून मुक्त केलेस. तुझ्या आभाराने मी आता मुक्त आहे, एटन कृतज्ञतेने म्हणाला. कोला आनंदाने हसली की तिने एटनची मदत करू शकली. योको गावातील बाग पुन्हा एकदा सौंदर्य आणि शांततेचे ठिकाण बनले. गावकऱ्यांनी भीतीतून मुक्त होत त्या मोहित करणाऱ्या बागेचा आनंद घेतला.